नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण भारत डायनॅमिक्स लिमिटेडसोबत टोटल अशा 6 कंपनीबद्दल बोलणार आहोत, ज्यांनी बोनस शेअर, स्टॉक स्प्लिट आणि डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे. तर सगळ्यात पहिले बोलूया गुजरात थेमिस बायोसिन लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 413 रुपयांचा आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 3000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 435 रुपयांचा आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 145.80 रुपयांचा. तर गुजरात थेमिस बायोसिन लिमिटेडने 25 पैसेचा डिव्हिडंड आणि 1:2च्या रेशोमध्ये बोनस शेअर अनाऊन्स केला आहे. 1:2च्या रेशोमध्ये बोनस शेअर म्हणजे 2 शेअरवर 1 बोनस शेअर मिळेल, म्हणजे 2 शेअरचे 3 शेअर होऊन जाईल. चला आता बोलूया भारत डायनॅमिक्स लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 2440.45 रुपयांचा आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 44,000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 2346.50 रुपयांचा आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 900 रुपयांचा. तर भारत डायनॅमिक्स लिमिटेडने 1:2च्या रेशोमध्ये स्टॉक स्प्लिट अनाऊन्स केला आहे, म्हणजे एका शेअरचे 2 शेअर होऊन जाईल आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 24 मे 2024. चला आता बोलूया आयोनिक्स वाईन लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 628.10 रुपयांचा आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 20,000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 663 रुपयांचा आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 110.80 रुपयांचा. तर आयोनॉक्स वाईन लिमिटेडने 3:1च्या रेशोमध्ये बोनस शेअर अनाऊन्स केला आहे, म्हणजे एका शेअरवर 3 बोनस शेअर मिळेल, म्हणजे 1 शेअरचे 4 शेअर होऊन जाईल आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 25 मे 2024. चला आता बोलूया मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 2397.95 रुपयांचा आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 35,000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 2,678.10 रुपयांचा आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 615.80 रुपयांचा. तर मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडने 3:1च्या रेशोमध्ये बोनस शेअर अनाऊन्स केला आहे, म्हणजे एका शेअरवर 3 बोनस शेअर मिळेल, म्हणजे एका शेअरचे 4 शेअर होऊन जाईल आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 10 जून 2024. चला आता बोलूया भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 628.60 रुपयांचा आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे
1,00,000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 687.95 रुपयांचा आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 331.45 रुपयांचा. तर भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडने 1:1 रेशोमध्ये बोनस शेअर अनाऊन्स केला आहे. म्हणजे 1 शेअरवर 1 बोनस शेअर मिळेल. म्हणजे एका शेअरचे 2 शेअर होऊन जाईल. तसेच 10 शेअरचे 20 शेअर होऊन जाईल. म्हणजे जेवढेही शेअर असेल ते डबल होऊन जाईल. आणि त्याचसोबत भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडने 21 रुपयांचा फायनल डिव्हिडंडसुद्धा अनाऊन्स केला आहे. परंतु भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडने फक्त बोनस शेअरसाठी रेकॉर्ड डेट फिक्स केली आहे आणि बोनस शेअर देण्यासाठी भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 22 जून 2024 आणि भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडने 21 रुपयांचा फायनल डिव्हिडंड देण्यासाठी आतापर्यंत रेकॉर्ड डेट अनाऊन्स केलेली नाही. चला आता बोलूया हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 504.40 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 71,000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 594.80 रुपयांचा आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 239.20 रुपयांचा. तर हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडने 1:2 रेशोमध्ये बोनस शेअर अनाऊन्स केला आहे. म्हणजे प्रत्येक 2 शेअरवर 1 शेअर बोनस मिळेल. म्हणजे 2 शेअरचे 3 शेअर होऊन जाईल आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 21 जून 2024 आणि त्याचसोबत हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडने 16 रुपये 50 पैसेचा डिव्हिडंडसुद्धा अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 9 ऑगस्ट 2024. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.